एकदम कडवट म्हणतात ना, मी कडवट माणूस आहे आणि नाका प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या तालमीत असल्यामुळं निबर बोलणारा माणूस आहे. एवढा ज्या पद्धतीनं मराठा समाजानं आमच्या धनगर समाज बांधवाला जे जे बोलतात, आमचा लहाना भाऊ आहे, पण प्रत्यक्षात लहाना भाऊ आहे बोलण्यातूनच आहे. पण ग्राउंडवर जर बघायला गेलं तर अजून तरी मराठा समाज हे आंदोलन स्थळी आला नाही. त्याच्यामुळं मी साहजिक आहे, मी खंत व्यक्त करतो. वनकरवर स्वतः सुपारीबाज माणूस त्या हाकेची नेहमी चाटत बसतो आणि हा टीका कुणावर करतो तर मराठा समाजावर. आता हा काय म्हणतो की हा जो आपला मराठा समाज आहे ह्याच्यातले लोक फक्त असं फोन करून किंवा असं म्हणतात की धनगर समाज ही आमचा लहान भाऊ आहे आणि आमचा कायम सपोर्ट आहे, पण ही काही सपोर्ट का आरक्षणाला देत नाहीत, करत नाहीत. तर हे बघ पवनकरवर तुझं काम असं झालंय ना की गाढवाला गुळाची काय चव आणि गाढव म्हणतंय रात्रीचा हराळीच लय मऊ, शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला टोंप्याचा. तर तुला एकदा टोंपे दिले तबी तर असं मराठा समाजावर बोलण्यावर, मराठा समाजाच्या आई बहिणीवर बोलण्यावर, ह्याच्यासाठी तू एकदा लय टोंपे खाल्लेच. पण त्याच्याहून एवढं कळतंय की तू नुसता मूर्खच नाहीस तर तू निर्लज्ज महामूर्ख आहेस. स्वतः दीपक बोराडे दादाच काय बोलले माहितीये का? जेव्हा जरांगे पाटील दीपक बोराडे दादाला भेटायला गेले ना तेव्हा स्वतः दीपक बोराडे दादा काय बोलले ते ऐका आधी. नाव घेऊन सांगा. जालन्याला 16 दिवस जो डोक्यात घातला, याच धनगरांच्या आणि ओबीसीचे दुश्मन म्हणणाऱ्या जरांगे पाटलांनी मला फोन केला, तब्येतीची काळजी केली. ज्या नेत्यासोबत आम्ही आयुष्य घालवलं ना, एकाही नेत्याला फोन नाही केला. आणि आज सुद्धा इथं 10 दिवस झाले फुटपाथवर झोपतो आम्ही, एकाही नेत्यानं फोन नाही केला, समर्थन नाही केलं. जरांगे पाटील आले आणि मग कोण तुमचे कोण तुमच्यावर राहते कधी कळणार आहे का नाही कळणार आहे? सगळे वापरच करू आले ना, सगळे आता याच्या भाषेत ठोकूनच घेऊन तुमच्या बोकांडीच बसेल ना सगळे. सुधारणं तुमचं कल्याण कशाचं ते पण ना. पुन्हा उद्या म्हणू नका की जरांगे पाटील आले भांगडी झाल्या. जरांगे पाटलानं तुमचा लढा समजून करायला नाही, तुम्हाला ताकद द्यायला आले. आणि आता बाकीचे नेते सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या पक्षाचे, तुम्हाला जर थोडी लाज वाटत असेल, धनगराचे मतं पाहिजे, धनगराचं प्रोटेक्शन पाहिजे वाटत असेल तर या मैदानात नाही आले तर उद्यापासून नाव घेऊन सांगा कोणाचे काय कारण येतं. धन्यवाद. जय मला. ऐकलंस? आहे तुझ्याकडे उत्तर दीपक बोराडे दादाला. स्वतः दीपक बोराडे दादा म्हणतात आज किती दिवस झाले की अरे तो माणूस स्वतःच्या जीवाशी खेळतोय. कशासाठी माहितीये का? की धनगर समाजाच्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी, धनगर समाजाला आरक्षण भेटण्यासाठी. आणि तू आणि तुझा तो गुरु कोण हागे का हाके ते काय करतात? दोन समाजामध्ये फक्त राजकारण करून वाद लावायचे काम करतात, जातीभेद करून वाद लावायचे काम करतात. तुझ्या हाकेनं स्वतः दीपक बोराडे दादानं काय सांगितलं की आत्तापर्यंत ना या कोणत्या पुढाऱ्याचा फोन आला नाही जे स्वतःला धनगर समाजाचे आम्ही नेते पुढारी किंवा अमकं ढमकं म्हणतात ना, एकाचाही दीपक बोराडे दादाला फोन गेलेला नाही त्यांची तब्येत विचारण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी. पण जरांगे पाटलांनी दीपक बोराडे दादाला फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, काळजी घ्यायला सांगितली आणि त्यांना मी उद्या येतो असंही, मी भेटायला येतो तुम्हाला असंही जरांगे पाटलांनी सांगितलं होतं. जरांगे पाटील हे कोट्यवधी मराठा समाजाचे काळीज आहेत, ते संघर्ष योद्धे आहेत. तर ते धनगर बांधवाच्या आरक्षणाच्या लढेत सोबत उभे आहेत. ते तिथं भेटायला गेले. पण स्वतः धनगर समाजाचा मोहरक्या म्हणणारा हाक्या त्यानं दीपक बोराडे दादाला एक फोन केलाय का? तो गेला का आरक्षणाच्या लढ्यासाठी भेटायला? आत्ताचा हा झाला हा विषय. ह्याच्या पाठीमागच्या वेळेला पण दीपक बोराडे दादा मुंबईला गेलते आरक्षणाचा लढा घेऊन उपोषणाला. त्यावेळेला पण दीपक बोराडे दादावर लाठीचार्ज झाली, त्यांना आतमध्ये टाकलं गेलं, काही धनगर बांधवांना पण आतमध्ये टाकलं गेलं. तेव्हा तुझा तो मोहरक्या, स्वतःला मोहरक्या म्हणणारा आणि तू त्याचा चाटू, तर तो मोहरक्या काय बोलला होता माहितीये का? की आत्ता आरक्षणाचा लढा किंवा उपोषणाला बसायची ही वेळ नाही, कारण आत्ता इकडं इलेक्शन चालू आहे, आत्ता इकडं प्रचार चालू आहे. आणि तेव्हा तू पण चाटत फिरत होतास, त्या चाटूची तू पण प्रचार करत फिरत होतास. तेव्हा तुला धनगर बांधवांची काळजी वाटली नाही का रे दीडपुट्या? हा? आणि तुझा तो हाक्या स्वतः काय बोलला
की आत्ता ती वेळ नाही, आपण नंतर केव्हाही उपोषण करू शकतो. मग आता ही नंतर उपोषणाला बसल्यावर का नाही आला तिथं? एवढे काय महत्वाचे, समाजापेक्षा काय महत्वाचे कामं निघले तुझ्या हाकेला? आणि त्या वेळेला पण राजकारण कुणासाठी असतं? खुर्ची कुणासाठी असती? समाजासाठी. मग समाजासाठी जर दीपक बोराडे दादा आरक्षणाला बसले होते तर तुझ्या हाकेला आत्ता ही वेळ नाही असं का वाटलं? म्हणजे तुझ्या हाकेला इलेक्शन महत्वाचं होतं, पण समाज नव्हता. समाजाच्या लेकरांचं कल्याण करणं महत्वाचं नव्हतं. आणि तू काय बोलला वरून की आम्ही सपोर्ट केला अमकं ढमकं? धनगर बांधवांनी सपोर्ट केलाय. धनगर समाजाच्या बांधवांनी मराठा समाजाला एक लहान भावाचं कर्तव्य पूर्णपणे निभवलं. धनगर बांधवांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला माझ्या धनगर बांधवांनी फुल सपोर्ट केला धनगर समाजाच्या. पण तू आणि तुझ्या मोरकेनं कधीही सपोर्ट केलेला नाही बरं का. कधीही आरक्षणाला सपोर्ट नाही. त्यावेळेला जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा होता ना, त्यावेळेला तुझा मोहरक्या हाक्या आणि तू धनगर समाजाचे जे बांधव होते ते आरक्षणामध्ये सामील होते. सगळ्या गोष्टीत त्यांचा सपोर्ट होता. पण तुझा मोहरक्या आणि तू पूर्णपणे मराठा समाजाच्या विरोधात बोलत होतीत. आणि जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून संघर्ष केला, आरक्षण भेटलं म्हणून जेव्हा आम्ही उपोषण सोडलं आणि आरक्षण भेटलं हे जाहीर झाल्यावर जेव्हा आम्ही आरक्षणाचा लढा तिथं स्टॉप झाला. लढा स्टॉप झाल्यानंतर तुझी आणि तुझ्या हाकेची एवढी मूळवेदाची कोंब उठायला लागली, एवढी उठायला लागली. आणि हाके बोलत बोलत काय बोलावं हे तरी कळलं का? जेव्हा मराठा समाजाला आरक्षण भेटलं तेव्हा तू जे हागेसर करतो ना, तर तुझ्या हागेसरांना फक्त नको तिथं हागायची सवय आहे. तुझे हागेसर काय बोलले माहितीये का? की आत्ता मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे, म्हणजे मराठा समाज आता ओबीसीत आलेला आहे. आणि आत्ता आमच्या धनगरांकडे 11 क्वालिफाईड पोरं आहेत, तर मराठा समाजाने 11 पुरी त्या क्वालिफाईड पोराली द्याव्या. त्यावर मी एक व्हिडिओ पण केलता की हाक्या माझ्याकडे पण एक क्वालिफाईड मुलगा आहे, तुझी मुलगी माझ्या पोराला दे, मी जातीभेद पाळत नाही. त्यावेळेला त्या व्हिडिओवर तुझ्यासारखे चाटुगिरी करणारे समर्थक हागेचे लय आलते बोलायला. पण मी त्या समर्थकाला बी विचारते, तुम्ही लय हागेची साईड घेऊन बोलत होते. आत्ता जी दीपक बोराडे दादा खरे संघर्ष योद्धे आहेत बरं का धनगर समाजाची. अरे त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःच्या जीवाचा विचार नाही करता आज इतके दिवस झाले उपोषण केलं आणि जरांगे पाटलांच्या हाताने काल त्यांनी पाणी पिलेलं आहे. त्यावेळेला दीपक बोराडे दादांनी सांगितलं की जसं मी इथं उपोषणाला आहे तसं मला आत्तापर्यंत आम्ही स्वतः धनगर समाजाचे मोहरके, धनगर समाजाचे नेते, धनगर समाजाचे पुढारी म्हणणारे जी लोक आहेत त्यांचा एक्काचाही कुणाचा कॉल आलेला नाही. मग मागच्या वेळेस हाक्या म्हणला होता ही वेळ नाही उपोषणाला बसायची. मग आत्ता काय झालं? आत्ता हाक्या एक कॉल तरी करू शकत होता ना, एक नेता म्हणून तरी धनगर समाजाचा का नाही केला? आणि कसं असतंय ना, दीडपुट्या माणसानं बोलायच्या आधी विचार करून बोलायचा बरं का. तुझी ज्याला मोहरक्या नेता म्हणतो ना, त्याला धनगर बांधवांच्या लेकरा बाळाचं काही पडलेलं नाही. त्याला फक्त कुठल्या तरी पक्षाची एका चाटुगिरी करायची, कुठल्या तरी मंत्र्याची कुणाची चाटुगिरी करायची आणि स्वतःचे घरं भरायची. ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्या त्या हाक्याला काही घेणं देणं नाही. आणि ज्या वेळेला मराठ्याला आरक्षण भेटलं तेव्हा तुझा हाक्या एवढा भुकत होता. आणि राहिला प्रश्न, तुझी प्रश्न मांडला ना की मराठा समाज फक्त फोनवर असं तसं म्हणतो की आमचे लहान भाऊ आहे ना आम्ही सपोर्ट करणार, पण खरेपणात तर ती काही सपोर्ट करत नाहीत. तर बरं ठीक आहे, मराठा समाजाचे सपोर्ट करत नाहीत म्हणतो. तुझा हाके स्वतःला धनगर समाजाचा नेता फिता म्हणून घेतो. तुझा हाके सपोर्ट करायला आहे का तुझा हाके सर? लय हाक्या करतो. तुला कुत्रेवणी मारलं तरी एक वेळा मराठा समाजावर टीका करण्यासाठी, मराठा समाजाला बोलण्यासाठी तुझे हातपाय गळेत अडकलते तरी तुला अक्कली ना. तो असं कुत्राहीच ना की त्याचं शेपूट किती जरी सरळ करण्याचा प्रयत्न केला ना तरी ते वाकडच. पण मला एकच म्हणायचंय
की तू मराठा समाजावर टीका करण्यापेक्षा तुझ्या त्या हाक्यावर कर ना, की बाबा समाजासाठी सुद्धा हाक्या संघर्ष करायला आहे का तयार? समाजासाठी तरी आरक्षणात दीपक बोराडे दादाला साथ द्यायला आहे का तयार? अरे ते दीपक बोराडे दादांना कुठले नेते आहेत काही नाही, पण अगदी मनोज दादा सारखे ती समाजासाठी उभे राहिलेत बरं का. आणि मी माझ्या धनगर बांधवांना एकच विनंती करते, दादांनो, मराठा समाजाने एक ओळखलं होतं, आपलं कोण आणि परको कोण. समाजाच्या एक लक्षात आलं, बाकीचे जे राजकारणी लोक आहेत ना ते फक्त खुर्चीसाठी आणि राजकारणासाठी समाजाला गोड बोलतात, पण मनोज दादा जरांगे पाटील ही समाजासाठी संघर्ष करतात, समाजाच्या लेकरा बाळाच्या हितासाठी संघर्ष करत आहेत. म्हणून हा मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटलांच्या कायम पाठीशी उभा राहिला, कायम दादासोबत राहिला. कुणी किती बी भडकवण्याचा प्रयत्न केला, कितीतरी दादाविषयी बोलणारे भुकणारे कुत्रे आले, पण ह्या समाज लक्ष नाही दिला अशा लोकांकडं. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करते, जसं जरांगे पाटील होते ना, जरांगे पाटील आहेत ना, अगदी तसंच तुमचे दीपक बोराडे दादा हे तुमच्या धनगर समाजाचं खूप खंबीर नेतृत्व करणारे संघर्ष योद्धे आहेत. ह्या असल्या हाक्याच्या ह्याच्या त्याच्या नादाला लागू नका. तुम्ही ह्या गोष्टीवरून तरी लक्षात घ्या, ही पवनकरवर किंवा ही हाके ज्या वेळेला पाठीमागच्या वेळेस दीपक बोराडे दादा तुमच्या लेकरा बाळाचं हित करण्यासाठी आरक्षणासाठी जेव्हा उपोषणाला मुंबईला गेले, त्या वेळेला हा हाक्या स्वतःच बोलला की ही वेळ नाही. कशासाठी बोलला? तर इलेक्शन चालू होते म्हणून. मला सांगा, तुमच्या लेकरा बाळापेक्षा तुमच्यापेक्षा ह्या लोकांसाठी जर इलेक्शन महत्त्वाचे असतील तर मग ह्यांना मतदान कोण देतंय हो? आपल्यासारखे गोरगरीब देतात ना. मग ह्यांना जर गोरगरिबाची काळजी नसेल तर ह्यांच्या पाठीशी का उभा राहायचा आणि ह्यांच्यावर विश्वास का ठेवायचा? दादांनो, एकच मला सांगायचं आहे माझ्या धनगर बांधवांना, दीपक बोराडे दादा ही खरे माणूस आहेत, समाजासाठी संघर्ष करत आहेत कुठलंही पद नसताना. जसं की मराठा समाजाने जरांगे पाटलांना फुल सपोर्ट केला, तसं आम्ही मराठे तुमचे मोठे भाऊ ह्या नातेनं कायम तुमच्यासोबत आहोत. आणि तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हा लढा मागं नाही घ्यायचा. कायम तुमचा हा मराठा मोठा भाऊ तुमच्या सोबत आहे. असे बुकणारे कुत्रे, वाद लावणारे कुत्रे किती जरी असले तरी ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. लढा कायम चालू राहू द्या. आरक्षण भेटल्याशिवाय माघार घेऊ नका, कारण आपण मल्हारीचे लेकरं आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचं रक्त आहे आपल्यामध्ये. त्यामुळं अशा ह्या भामट्या लोकांकडे दुर्लक्ष करा, कारण हे दोन जातीमध्ये वाद लावायचं काम हे हाक्या आणि ते करत आहेत. जर हाक्याला एवढीच काळजी असती तर मनोज दादा जरांगे पाटील तिथं जायच्या आधी हाके जाऊन आपल्या दादाची भेट घेतली असती. दादा स्वतः सांगितलंय, साधा एक फोन सुद्धा नाही केला म्हणून दीपक बोराडे दादांनी सांगितलं. तर एक विचार करा मग समाजाची काळजी किती आहे ह्या लोकांना. त्यामुळे ही पवनकरकर ही छुटू मुट्टू असल्या लोकांकडे लक्ष नका देऊ. जे आपल्यासाठी झटतात, जे आपल्या समाजासाठी झटतात, भलेही त्यांच्याकडे खुर्ची नसली तरी ते आपल्यासाठी खूप मोठे आहेत.